भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातल्या युद्धामुळे खरं तर दोन्ही देशातले जे संबंध आहेत ते कमालीचे ताणले गेलेले आहेत। पाकिस्तानला खरं तर या युद्धामध्ये तुर्की या देशानं शस्त्र सामग्री पुरवण्यासाठी मदत केली आहे। कुठेतरी याचाच वेध घेत पुण्यातले जे व्यापारी आहेत त्या पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बहिष्कार टाकला आहे। सध्या पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आपण आलेलो आहोत आणि या व्यापारी जे आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। तुर्कीचे जे सफरचंद आहेत त्या तुर्कीच्या सफरचंदावरती तुम्ही सर्वांनी बहिष्कार टाकलाय। बहिष्कार म्हणजे बायकॉटच करा असं आमचं म्हणणं आहे। पूर्ण टर्कीचे कुठले का आयटम असणार, आता ऍपल येते, नंतर 15 दिवसांनी 20 दिवसांनी चेरी येईल, पलम येईल, पीच येईल, केशर येतं त्यांचं। जो आपल्या दुश्मन देशाला मदत करतो तो आपला पण दुश्मन, असं आमची सगळ्यांची भावना आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना बायकॉट करावं आणि देशाची सुरक्षा करणं हा फक्त जवानांचंच काम नाहीये, तर आपण सुद्धा एक थोडासा वाटा उचलून देश सेवा करावी आणि तुर्कीचे प्रत्येक आयटम हा बॅन करून म्हणजे त्यांची आर्थिक कोंडी होईल त्याच्यामुळे, कारण 3 ते 4 महिन्यात 1000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर होतो त्यांचा। तर तो बॅन केला तर त्यांना सुद्धा कळेल की आपण भारताशी पाकिस्तानला मदत करून आपण भारताशी पंगा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे तिकडच्यांचं नुकसान होईल आणि आपलं पण इकडं म्हणजे जे देश आता रिटेलर म्हणजे 1-2 किलो घेणारा सुद्धा कस्टमर काय म्हणतो की टर्कीचा ऍपल असेल तर मला नको। मग त्या लोकांना पर्याय आहेत, इराणचा ऍपल आहे, न्यूझीलंड आहे और क्या वॉशिंग्टन आहे, अमेरिकेचे ऍपल आहेत, तर ते खाऊ शकतात। पण टर्कीचं खायचं नाही असं 1-2 किलो घेणाऱ्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे। आता साधारण उलाढाल ह्या तुर्कीचे जे सफरचंद आहे त्याची किती पद्धतीने होत असते आणि आता जर बहिष्कार टाकल्यावर तर साधारण काय परिणाम होऊ शकतोय? उलाढाल मी सांगितलं ना की 3 महिन्याचा सीझन असतो, 3 ते 4 महिन्याचा, त्याच्यात 1000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर होतो त्यांचा बॉम्बे पोर्टला, JNPTला आणि चेन्नई पोर्टला। तर तो जर बंद केला तर त्यांचे आर्थिक कोंडी होऊ शकते की बाबा त्यांचं ऍपलच कोण खाणार नाही इंडियातले। ते परिणाम त्यांच्या आर्थिक कोंडीवर होऊन त्यांचे जे शेतकरी आहेत ते प्रेशर टाकू शकतात की तुम्ही पाकिस्तानला मदत करू नका, काय असं होऊ शकतं। आता जे किरकोळ विक्रेते तुमच्याकडे सफरचंद विक्री म्हणजे खरेदी करण्यासाठी येतात त्यावेळेस त्यांच्या भावना काय असतात किंवा ते तुमच्यासोबत काय मत मांडतात? त्यांना घेणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्या आहेत ना, त्या सगळ्या जणी म्हणतात की आम्हाला टर्कीचा ऍपल नको, तुर्कस्तानचा ऍपल आम्हाला नको आहे म्हणून। मग ती लोक पण आम्हाला म्हणतात टर्की नको, इराण द्या, वॉशिंग्टन द्या, न्यूझीलंड द्या असं म्हणतात। त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता मागवणं बंदच केलं, पर्याय दुसरा नाहीच आहे आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की बायकॉटच करावं तुर्कीला। खरं तर तुम्ही आता सफरचंदावरती बहिष्कार टाकलाय, काय सध्या लोकांच्या भावना आहेत किंवा काय तुम्हाला प्रतिसाद भेटतो? कसं आहे, जो आपल्या देशाला विरोधक आहेत त्यांचा विरोध करण्यात काहीच हरकत नाही, मग तो तुर्की असू द्या नाही तर अजून चायना असू द्या। तर आपल्याला जे ते तुर्की ऍपल जे आहे त्यांचं ते त्यांची आर्थिक कोंडी कशी होईल हे आपण बघितलं तर हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे। 1000-1500 कोटी रुपयाचं जे टर्नओव्हर आहे त्यांचा, तो जर या 3 महिन्यात जर लॉस झाला त्यांना, तर त्यांना सुद्धा भारताची किंमत कळेल की आज एवढी मोठी व्यापारपेठ आपल्याकडं आणि त्याच्यावरती त्यांनी स्वतःच पायाने धोंडा मारून घेतलेला आहे। तर सर्व जनतेचं मी सगळ्यांचं स्वागत करेल की लोकांनी चांगला निर्णय घेतला आहे स्वतःहून सगळ्यांनीच की तुर्कीचे ऍपल्स किंवा तुर्कीचे प्रोडक्ट बॅन। खरं तर भारत देशाचा शत्रू असलेला पाकिस्तानला खरं तर तुर्की देशानं मदत केली, त्यामुळे तुर्कीचं आर्थिक कोंडी करण्यासाठी पुण्यातील जे व्यापारी वर्ग आहेत त्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती खरं तर बंदी घातलेली आहे, त्याच्यावरती आळा घातलेला आहे आणि याच्याच खरं तर प्रतिक्रिया सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत की कुठेतरी तुर्कीच्या सफरचंदावरती बंदी घातली तर याची आर्थिक कोंडीमध्ये तुर्की सापडेल अशी प्रतिक्रिया या व्यापारी वर्गाकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।